नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू. राज्याला योग्य दिशा देण्यासाठी सरकार अनेक लोकाभिमुख निर्णय घेत असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. 1053 गावांमध्ये रब्बी हंगामासाठी पहिल्यांदाच दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर. अहमदनगर आणि सोलापूरमधल्या बहुसंख्य गावांचा समावेश. श्री श्री रविशंकर यांच्या विश्व सांस्कृतिक उत्सवाला राष्ट्रीय हरित लवादाची मंजुरी. अनेक बँकांची कर्ज थकवलेले उद्योगपती विजय मल्ल्या देश सोडून गेले. महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती. आणि 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला भारत पाकिस्तान सामना आता धरमशालाऐवजी होणार कोलकात्यात. आणि आता पाहूया सविस्तर उत्तर. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये राज्याला योग्य दिशा देण्यासाठी राज्य सरकारनं अनेक लोकाभिमुख आणि कल्याणकारी निर्णय घेतल्याचं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. गेल्या 4 वर्षापासून राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागत असल्यानं 15,750 गावं बाधित आहेत. त्यासाठी केंद्र सरकारनं दिलेल्या 3,049 कोटी रुपये अर्थसहाय्यापैकी 2,536 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केले आहेत असं ते म्हणाले. 2015मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट यांची झळ पोहोचलेल्यांना सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. नैसर्गिक आपत्तीनं हानी झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर 3 महिन्यांचं व्याज माफ करण्याचा आणि पीक कर्जाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतल्याचं राज्यपालांनी सांगितलं. विदर्भ मराठवाड्यात शेतीविषयक विवंचना दूर करण्यासाठी 14 जिल्ह्यांमध्ये निवारण उपाययोजना सरकारनं हाती घेतल्या असून उद्योगांना प्रोत्साहन देणारी नवीन धोरणं सरकारनं आखली असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. राज्यपालांचं अभिभाषण सुरू असताना विरोधी पक्षाचे सदस्य सरकारविरोधी घोषणा देत होते असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर दोन्ही सभागृहात वंदे मातरम होऊन कामकाजाला सुरुवात झाली. विधिमंडळाच्या दोन्ही पहिल्याच दिवशी रब्बी हंगामातल्या 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या 1053 गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली. यामध्ये अहमदनगरमधल्या 408 तर सोलापूरमधल्या 645 गावांचा समावेश आहे. त्याआधी ज्या 15,747 गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली होती त्या गावातल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सवलतींची माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. या दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या गावांना ज्या दुष्काळी परिस्थितीमध्ये सवलती राज्य सरकारने जाहीर केलेल्या आहे त्या सर्व सवलती आता या गावांना लागू होतील आणि या गावांना साधारणतः या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 250 ते 300 कोटी रुपये आता राज्य सरकारकडून विविध मार्गाने यांना मदत देण्यात येईल. इन गाँव में जो स्कूल कॉलेज के जो बच्चे हैं जो पढ़ते हैं उनकी जो फीस है इम्तिहान की उसमें माफ़ी दी है. जहाँ पर टैंकर से पानी देने की बात है उसमें सहूलियत है. जहाँ पर और खेती से जुड़े हुई जो कर्जे है वो उसकी वसूली को हमने स्थगिती दी है. ती गावं त्या 2 जिल्ह्यातला तो दुष्काळ सरकारने 4 महिन्यापूर्वी जाहीर करायला पाहिजे होता. पण आज त्यांनी सदनाच्या पहिल्या दिवशी या प्रकारे
जो दुष्काळ जाहीर केला हे पुन्हा एकदा स्पष्ट होतं की गेली अनेक दिवस आम्ही आरोप करतोय की हे सरकार दुष्काळ दाबायचा प्रयत्न करतंय, दुष्काळी गावं प्रशासनाची मदत मिळू नये यासाठी दाबायचा प्रयत्न करतंय। हे पुन्हा एकदा आज या ठिकाणी स्पष्ट झालंय। राज्यपालांनी आज केलेल्या अभिभाषणाबद्दलचा आभारदर्शक प्रस्ताव भाजपाच्या डॉक्टर संजय कुंटे यांनी मांडला। त्याला शिवसेनेच्या विजय औटी यांनी अनुमोदन दिलं। विधिमंडळाच्या दिवंगत माजी सदस्यांना आदरांजली वाहिल्यानंतर विधानसभेचं आजच्या दिवसाचं कामकाज समाप्त झालं। विधान परिषदेत प्रसिद्ध उद्योजक आणि माजी सदस्य भंवरलाल जैन यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मंजूर झाला, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये आणि सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे। आजपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी पत्रकार विजय चोरमारे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार विजयजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं। 18 मार्चला अर्थसंकल्प सादर होतोय। हा अर्थसंकल्प कसा असेल, कसा असावा असं तुम्हाला वाटतंय आणि शासनाचे प्राधान्यक्रम यामध्ये कसे असायला हवेत? खरं तर राज्याचा अर्थसंकल्प ज्यावेळी राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार असतं त्यावेळी साधारणपणे राज्याचा अर्थसंकल्प हा केंद्राच्या अर्थसंकल्पावरच्या पावलावर पाऊल टाकून त्याची छाया पडलेली असते त्याच्यावर, त्याची सावली त्याच्यावर असते। आता परवाच अरुण जेटली यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला, बरोबर, आणि त्यात ज्या पद्धतीनं ग्रामीण भागाला प्राधान्य दिलं, शेतीसाठी प्राधान्य दिलं, मला वाटतं त्याच पद्धतीनं तेच अनुकरण महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्यानं आपल्याला पाहायला मिळेल। बर, त्याशिवाय उद्योगांसाठी आता मेक इन इंडियाच्या कार्यक्रमाअंतर्गत मेक इन महाराष्ट्राचा आपला उपक्रम राबवला गेला, त्याचं आयोजन महाराष्ट्र सरकारनं केलं, बरोबर। त्यात ज्या पद्धतीनं काही कमिटमेंट करण्यात आले आहेत त्याचं प्रतिबिंब इथं काय आपल्याला या अर्थसंकल्पात दिसू शकतं। स्मार्ट सिटीची योजना असेल किंवा नगर विकासाच्या संदर्भातले जे काही मुद्दे आहेत, म्हणजे मुंबईतले मेट्रो 3चा प्रकल्प असेल, पुण्याची मेट्रो असेल किंवा नागपूरची मेट्रो असेल, या अनुषंगानं काही तरतुदी असतील, म्हणजे शहरं आणि खेडी असा समतोल साधत तो समतोल साधून घेत पुढे जाण्याचा प्रयत्न सरकारचा असेल। अर्थात त्यातून सगळ्यांच्याच अपेक्षा पूर्ण होतात किंवा सगळेच लोक खुश होतात असं नाही, पण तरीसुद्धा सरकार अपेक्षापूर्तीचा प्रयत्न करत असतं। आपल्याला बघावं लागेल की या अर्थसंकल्पातून खरोखर सरकार लोकांच्या किती अपेक्षा पूर्ण करतंय आणि केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या पुढे जाऊन काही आणखी वेगळे असे क्रांतिकारी पाऊल या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकार टाकतं का हे आपल्याला बघावं लागेल। अगदी तुम्ही आता सांगितलं की केंद्रीय अर्थसंकल्प हा ग्रामीण क्षेत्राशी संबंधित असा होता, त्याची छाया त्याच्यावरती पडलेली होती आणि तशाच पद्धतीचा आपल्याकडचा सुद्धा असू शकतो। आपण आता बघितलं की अधिवेशन सुरू होण्यापूर्वी म्हणजे अधिवेशनाच्या तोंडावरती अगदी आपलं संपूर्ण मंत्रिमंडळ राज्याचं दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावरती गेलं होतं। तर एकंदर हा दौरा आणि राज्यातली दुष्काळग्रस्त परिस्थिती यांचा प्रभाव या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजावरती नेमका कसा जाणवेल असं वाटतंय तुम्हाला? खरं तर या अधिवेशनावर संपूर्णपणे प्रभाव असेल तो या महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीचा प्रभाव असेल। परिस्थिती खूप भीषण आहे। आता आपण बघितलं 15,000पेक्षा अधिक गावं दुष्काळग्रस्त आहेत। पाण्याची परिस्थिती खूप गंभीर आहे। जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती खूप गंभीर आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे खूप सगळ्या महाराष्ट्राला या दुष्काळाने व्यापून टाकलेलं आहे आणि या दुष्काळी परिस्थितीची अशी कृष्ण छाया या एकूण अधिवेशनावर राहणार आहे आणि त्या संदर्भात विरोधक काय आक्रमकतेनं हा प्रश्न मांडतायत, सरकारला कशा पद्धतीनं धाऱ्यावर धरतायत आणि सरकार या दुष्काळाच्या उपाययोजनांच्यासाठी कशा पद्धतीनं काही आपली घोषणा करतं हे आपल्याला पाहावं लागेल। मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की आम्ही खरं दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे, विरोधकांच्याही सूचना येऊ द्या आणि सगळ्यांच्या सहमतीनं जे काय करायचं असेल तर ती आपण पावलं टाकू आणि पुढे जाऊ असं सांगितलंय। पण तरी सुद्धा एकूण खूप प्रश्नाचं गांभीर्य खूप अधिक आहे। सरकारची जशी जबाबदारी आहे तशी मला वाटतं या प्रश्नावर विरोधकही किती आक्रमकतेनं, किती जबाबदारीनं, किती गांभीर्यानं हा प्रश्न मांडतायत, त्यावरही मला वाटतं या दुष्काळाच्या प्रश्नावर सरकार काय देणार आहे, आणखी काय दुष्काळग्रस्तांना मिळणार आहे हे आपल्याला पाहायला मिळेल। बरोबर। विधानसभेचे जे विरोधी पक्ष नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी अधिवेशनाच्या आधीच सांगितलं होतं की सरकार जे काय करू पाहते किंवा असं दाखवते आम्ही करतोय ती निव्वळ धूळफेक आहे, बरोबर ना? बरोबर। आता आपण बघतोय की या अधिवेशनाच्या आधी सरकार सत्तेवरती आल्यापासून विरोधकांनी या सरकारमध्ये जे काही मंत्री आहेत
त्या मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केलेली आहे. तर या संदर्भात बघायला गेलं तर विरोधकांची नेमकी भूमिका या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या प्रश्नासंदर्भात कशी असेल? खरं बघितलं तर या प्रश्न गेल्या अधिवेशनात आपण बघितलं, विरोधक ज्या पद्धतीनं आक्रमक असायला पाहिजे होते, म्हणजे गेल्या वेळी 4 मंत्र्यांच्या संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप होते, प्रश्न गंभीर होते, माध्यमातून त्याची चर्चा झाली होती, परंतु विरोधक या प्रश्नावर ज्या पद्धतीनं आक्रमक असायला पाहिजे ते आक्रमक नव्हते. संपूर्ण अधिवेशनाचा कालावधी वाया घालला आणि शेवटच्या दिवशी काहीतरी ते प्रश्न उपस्थित करून त्यांनी आपली सरकारला कोंडीत पकडण्याची संधी होती ती वाया घालवली. यावेळी मला वाटतं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट असतील किंवा शिक्षण मंत्री विनोद तावडे असतील, हे विरोधकांच्या टार्गेटवर राहतील आणि किती आक्रमकतेनं खरोखर गांभीर्यानं ते मुळापर्यंत जाऊन धसास लावून विरोधक या प्रश्नावर सरकारला धारेवर धरतायत की केवळ आम्ही हे प्रश्न उपस्थित करायचे आहेत आणि एक उपचाराचा भाग म्हणून करतोय, हे यावर त्या मला वाटतं पुढच्या गोष्टी अवलंबून राहतील. म्हणजे दोन्हीकडचं गांभीर्य, सरकारकडचं आणि विरोधकांचं, ते त्यातून दिसावेल. म्हणजे ते संगनमत आहे की खरोखर त्यांना विरोधकांना सरकारला कोंडीत पकडायचं, हे यावेळी बघायला मिळेल. बरं, हे झालं विरोधकांची बाजू झाली. तुम्ही म्हणताय की निव्वळ औपचारिकता असेल का खरोखर किती गांभीर्याने ते करते हे बघायला पाहिजे. सरकारची रणनीती कशी असायला पाहिजे, कशी असेल? सरकारची रणनीती अर्थात जे आरोप केले असतील त्या संदर्भात जे स्पष्टीकरण असेल ते स्पष्टीकरण देऊन विरोधकांचं समाधान करणं, विरोधकांचं समाधान करण्यापेक्षाही भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे एक मंत्र्यांची आणि सरकारची प्रतिमा लोकांच्या मध्ये चुकीची जात असते. लोकांच्या मनावर त्याचा खूप सरकार संदर्भात एक वेगळं वाईट चित्र जात असतं. त्यामुळे सरकारकडून अतिशय पारदर्शकपणे, अतिशय स्पष्टपणे त्या संदर्भात स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं. आता गेल्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 4ही मंत्र्यांचा बचाव खूप चांगल्या पद्धतीनं, आक्रमक पद्धतीनं केलेला होता. त्यामुळे विरोधकांची ती धार शेवटी बोथट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळालं. आता यावेळी कशा पद्धतीनं आपल्याला प्रत्यक्ष बघावं लागेल, कशा पद्धतीने विरोधक कसे ऑपरेट होत आहेत आणि त्यावर सरकार कशा पद्धतीनं रिॲक्ट होत आहे हे आपल्याला बघावं लागेल. अर्थसंकल्पाच्या स्वरूपाविषयी तुम्ही सांगितलं, म्हणजे नेमका कसा असायला हवा, काय अपेक्षा आहेत वगैरे वगैरे. पण या व्यतिरिक्त, कारण अर्थसंकल्प 18 मार्चला सादर होणार आहे, म्हणजे एक पूर्ण आठवडा अजून आहे, अधिवेशन सुरू राहील. तर ह्या एवढ्या कालावधीमध्ये नेमकी कुठली विधेयकं येणं अपेक्षित आहे, ते येऊ शकतील असं वाटतंय? यावेळच्या अधिवेशनात साधारण 15 विधेयक आहेत, प्रस्तावित आहेत आणि प्रलंबित अशी 7 विधेयक आहेत. अच्छा. यावेळच्या विधेयकामधलं सगळ्यात महत्त्वाचं जे विधेयक आहे ते जी सामाजिक बहिष्काराची प्रथा आहे, गेली काही म्हणजे जातपंचायतीची पद्धती असतील किंवा अन्य ज्या काही सामाजिक वाईट टाकण्याच्या प्रथा आहे, सामाजिक बहिष्काराची प्रथा आहे, ही या प्रथेचं उच्चाटन करण्यासंदर्भातलं एक महत्त्वाचं विधेयक या अधिवेशनात येणार आहे. मला वाटतं ते या अधिवेशनातलं सगळ्यात महत्त्वाचं विधेयक आहे. या व्यतिरिक्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भातले काही विधेयक आहेत, 1-2 सहकारी संस्थांच्या संदर्भातली 1-2 विधेयक आहेत, विद्यापीठाच्या संदर्भातले एक विधेयक आहे. शिवाय दुसरं एक स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगानं ज्या लोकप्रतिनिधींच्याकडं शौचालय नाही अशांचं लोकप्रतिनिधित्व रद्द करण्यासंदर्भातलं एक विधेयक आहे. ते एक महत्त्वाचं विधेयक या अधिवेशनात आपल्याला येणं अपेक्षित आहे. अर्थात कामकाज किती होतं आणि ही विधेयकं कशा पद्धतीने येतात त्यावर बऱ्याच गोष्टी. कामकाज किती होतं म्हणजे विरोधक कसा प्रतिसाद देतात, कसं कामकाज सुरळीतपणे चालतं याच्यावरती अवलंबून आहेत. पण ह्या अधिवेशनाचा कालावधी असं म्हटलं जातंय एक 40 दिवसांचा आहे, मला वाटतं 39 ते 40 दिवसांचा आहे. पण त्याच्यामध्ये 17 दिवस म्हणजे सुट्ट्यांचे आहेत. म्हणजे खरं तर ते 22 आणि 23 दिवसांवर सगळ्यांची अशी मागणी आहे की हा कालावधी वाढवून मिळावा. तुम्हाला काय वाटतं? आता मागणी असेल तरी शेवटी त्या संदर्भातले निर्णय, जी विधिमंडळाची समिती आहे ती विधिमंडळाची कामकाज समिती त्या संदर्भातला निर्णय, पण मला वाटत नाही कालावधी वाढवतील. मूळ 40 दिवसातले 23 दिवस कामकाज होणार आहे, पण हे 23 दिवस कामकाज व्हायला पाहिजे, मूळ मुद्दा. म्हणजे या 23 दिवसातले गोंधळाचे किती दिवस होत आहेत आणि कामकाजाशिवाय वाया किती दिवस जात आहेत हे आपल्याला बघावं लागेल. आत्ताच्या परिस्थितीत ह्या 23 दिवसातले 20 दिवस जरी कामकाज झालं तरी आपल्याला खूप कामकाज झालं असं म्हणावं लागेल. पण आता गोंधळाची परिस्थिती किती दिवस येते, प्रत्यक्ष कामकाज किती दिवस होते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. बरोबर. आता तुम्ही म्हणताय की हे कामकाज सुरळीतपणे व्हायला पाहिजे. 22 दिवस चालतं की 40 दिवस चालतं याला महत्व नाहीये. 40 दिवस चाललं पण 10 दिवस त्याच्यामध्ये गोंधळामध्ये गेले तर काय त्याच्यामध्ये आपल्याला फलनिष्पत्ती होणार आहे. तर हे टाळण्यासाठी म्हणजे
विधानसभेचं कामकाज किंवा एकंदर विधिमंडळाचं कामकाज, विधानसभा, विधान परिषद सुरळीतपणे सुरू राहावं यासाठी विरोधक आणि सरकार यांच्यामध्ये कशा प्रकारे समन्वय असायला हवा? एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की राजकारणात जसे सत्ताधारी असतात, विरोधी पक्ष असतात, दोन राजकीय पक्षांच्या भूमिका भिन्न भिन्न असतात. हे भूमिका विरोधी असल्या तरी एक राजकीय सुसंवाद, राजकीय पातळीवरचा, व्यापक पातळीवरचा सुसंवाद आहे तो सत्ताधारी आणि विरोधकामध्ये असायला पाहिजे. बरोबर. आणि हा सुसंवाद असले तर अनेक अडचणीच्या प्रसंगातून परिस्थिती किती गंभीर असली तरी त्यातून चर्चेतून मार्ग काढता येतो. बरोबर. आणि अर्थात ही जबाबदारी सरकारची असते. सरकारनं विरोधकांचा सन्मान ठेवून, विरोधकांना सन्मानजनक वागणूक देऊन जर कामकाज केलं तर मला वाटतं कटुता येत नाही. आणि ही कटुता टाळली तर मग आपल्याला म्हणजे गंभीर परिस्थितीत विरोधकांशी चर्चा करून समन्वयाने चर्चा करता येते आणि त्या चर्चेतून पुढे मार्ग काढता येतो. जर त्यात पूर्ण कटुता निर्माण झाली, संबंध खूप ताणले गेले दोन्ही बाजूनी, तर मग परिस्थिती अशी येते की तुम्ही समोरासमोर एकमेकाचे येऊ शकत नाही. मग अशा वेळी चर्चा ही शक्य नसते आणि मग त्यातून कामकाज काही होत नाही. तर मला वाटतं राजकीय विरोध असायलाच पाहिजे. सत्ताधारी विरोधी पक्षाने आक्रमक असायलाच पाहिजे. सरकारला कोंडीत पकडायलाच पाहिजे. पण सरकारने आणि दोन्हीकडून हे संबंध व्यक्तिगत द्वेषाच्या पातळीवर, व्यक्तिगत ताणतणावाच्या पातळीवर जाणार नाहीत याची खबरदारी घेतली. विरोधाला विरोध न करता आणि राजकारण बाजूला ठेवून या संपूर्ण कामकाजाकडे आणि एकंदरीत उद्दिष्टांकडे बघायला गेलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात जनतेचं भलं कशामध्ये आहे त्याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष पुरवायला पाहिजे. आज आपण आमच्या बातमीपत्रामध्ये आला त्याबद्दल मनपूर्वक आभार. संसदेच्या दोन्ही सभागृहात समन्वय आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते आज राज्यसभेत बोलत होते. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात खासदारांना केलेल्या आवाहनाचा उत्तम परिणाम झाला असून दोन्ही सदनांचं कामकाज सुरळीतपणे सुरू आहे असं सांगत पंतप्रधानांनी खासदारांच्या क्रियाशीलतेचं कौतुक केलं. महिला पत्रकार संघटनेनं मुंबई पोलिसांच्या सहकार्यानं सुरू केलेल्या 103 या हेल्पलाईनचा प्रारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाला. महिलांनी पुढे येऊन प्रत्येक गुन्ह्याची नोंद करणं तसंच महिलांनी केलेल्या फोनला पोलीस किती वेळात प्रतिसाद देतात या दोन मुद्द्यांवर 103 हेल्पलाईनचं यश अवलंबून असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. महिलांविरुद्धचे गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नयेत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित तसंच मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आदी यावेळी उपस्थित होते. गुन्ह्याला बळी पडलेल्यांची नावं उघड न करण्याचं आवाहन प्रवीण दीक्षित यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना केलं. गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाल्याचंही ते म्हणाले. पोलीस मित्र ही संकल्पना लोकप्रिय करावी, त्यामुळे गुन्ह्याच्या प्रमाणात घट व्हायला मदत होईल असंही दीक्षित यांनी सांगितलं. नवी दिल्लीत यमुना नदीच्या तीरावर होणाऱ्या विश्व सांस्कृतिक उत्सवाला आज राष्ट्रीय हरित लवादानं मंजुरी दिली. श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीनं हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. मात्र हरित लवादानं आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनवर 5 कोटी रुपयांचा तर दिल्ली विकास प्राधिकरणावर 5 लाख रुपयांचा दंड लावला आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळावरही 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशननं या पर्यावरण नुकसान भरपाई रकमेचा भरणा करावा तसंच तिथला संपूर्ण भाग जैवविविधता उद्यान म्हणून विकसित करावा असे निर्देशही लवादानं दिले आहेत. कार्यक्रम होत असल्याच्या ठिकाणाचं नक्की किती नुकसान झालं हे निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समितीला 4 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तसंच पुनर्बांधणीची रक्कम निश्चित करण्याचे निर्देशही समितीला देण्यात आले आहेत. येत्या 11 ते 13 मार्च दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच असतो, मात्र अपयशानं खचून जाऊ नका असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. भाजपा आणि काँग्रेसमध्ये काहीच फरक नसल्याचं सांगत उद्योगपती राहुल बजाज यांच्या फायद्यासाठीच नवीन रिक्षा परवाने देण्यात येत असल्याचा आरोप करत मराठी मुलांनाच परवाने द्या असंही ते म्हणाले. अनेक बँकांची कर्ज थकवलेले उद्योगपती विजय मल्ल्या देश सोडून गेल्याची माहिती महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. सार्वजनिक बँकांनी उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीत त्यांनी ही माहिती दिली. बँकांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज मल्ल्या यांना नोटीस बजावली. मल्ल्या यांना त्यांच्या राज्यसभेच्या ईमेल आयडीच्या माध्यमातून लंडनमधल्या भारतीय दूतावासाकरवी नोटीस बजावायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली असून त्यावर त्यांच्याकडून 2 आठवड्याच्या आत उत्तर मागितलं आहे.
पुण्याजवळ हडपसर इथं ग्लायडिंग सेंटरचे ग्लायडर विमान आज दुर्घटनाग्रस्त झालं. यामध्ये पायलट किरकोळ जखमी झाल्याचं समजतं. मात्र पायलटनं ग्लायडर सुखरूपपणे उतरवल्यानं मालमत्तेचं नुकसान झालं नाही, तसंच इतर कुणीही जखमी झालं नसल्याचं ग्लायडिंग सेंटरचे कॅप्टन शैलेश चारभे यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातल्या यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेच्या तिसऱ्या आणि अंतिम वर्षातल्या विद्यार्थ्यांनी बनवलेली ऑफ रोड कार इंदूर इथल्या राष्ट्रीय स्पर्धेत यशाची मानकरी ठरली आहे. टीम टेक्नो स्पार्कच्या 21 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. फयुरी या कारनं 4 तास यशस्वी रनिंग करत चांगलं मानांकन मिळवलं. या फयुरी कारचा वापर उंचसखल भागातल्या विशेषतः कोकणातल्या आंबा काजू उत्पादकांना होऊ शकेल. एखाद्या कंपनीनं व्यापारी तत्वावर या कारचं उत्पादन केलं तर ते उत्पादन किफायतशीर होईल. ही कार आता मेगा ATV चॅम्पियनशिप 2016 मध्ये सहभागी होणार आहे. अशा उपक्रमातून शासनाच्या मेक इन महाराष्ट्राची यशस्वीतेकडे वाटचाल होत आहे. कर्ज पुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीचं प्रतिनिधित्व करत असल्याचं सांगून राज्यातल्या 750 नागरिकांची फसवणूक केलेल्या 3 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे. पुण्याचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी आज पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली. ज्या व्यक्ती आर्थिक अडचणीत आहेत, ज्यांना आरोग्य, व्यवसाय, शिक्षणाच्या दृष्टीनं पैशांची निकड आहे, अशा गरजू व्यक्तींकडून कर्जासाठी प्रोसेस फी म्हणून काही लाख रुपये घ्यायचे. त्या गरजू व्यक्तीला कर्ज मिळेल अशी खात्री दिल्यानंतर प्रोसेसिंग फीच्या नावाखाली बनावट खात्यांमध्ये पैसे भरायला सांगायचे. ही बनावट खाती फसवणुकीसाठीच उघडली जायची. पैसे जमा झाल्या दिवशीच त्यातले बरेचसे पैसे दुसऱ्या खात्यात जमा केले जायचे. अशा उद्योगातून या तिघांनी सुमारे 4,60,00,000 रुपये अवैध मार्गानं मिळवल्याचा संशय आहे. राज्यातल्या कुठल्याही नागरिकाची स्वस्त दरानं कर्ज देतो म्हणून फसवणूक झाली असेल तर त्यांनी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा, असं आवाहन यावेळी करण्यात आलं. अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातल्या नानखेड इथल्या शेतकऱ्यांनी 9 जातीची केळीची 5,500 रोपं घेतली. मात्र ही रोपं सदोष निघाल्याचा आरोप करत या प्रकरणी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अकोट तालुक्यातल्या इंद्रायणी ॲग्रोटेककडून 14 रुपये प्रति रोपाप्रमाणे केळीची रोपं घेऊन 22,000 रुपये रोख रक्कमही दिली, असं शेतकऱ्यांनी सांगितलं. या केळीच्या रोपांची लागवड करून 6 महिने उलटले. सर्व रासायनिक खतं, कीटकनाशकं तसंच ठिबक सिंचनानुसार पाणी देऊनही रोपं पाहिजे त्या प्रमाणात न वाढल्यामुळे आपली फसवणूक केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. पण जिल्हा प्रशासनातर्फे कोणतीही ठोस कारवाई करण्यात न आल्यानं हतबल झालेल्या या शेतकऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आपच्या नेत्यांविरुद्ध अवमान प्रकरणी दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीसंदर्भात दिल्ली न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या इतर 5 नेत्यांविरुद्ध समन्स बजावला आहे. या सर्वांनी 7 एप्रिलपूर्वी न्यायालयासमोर हजर व्हावं असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात होणारा सामना आता धरमशालाऐवजी कोलकाता इथं खेळवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून सामना ठरलेल्या दिवशीच म्हणजेच 19 मार्चला संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. या वर्षातलं पहिलं खग्रास सूर्यग्रहण आज होतं. मात्र भारतामध्ये ठराविक भागात काही काळच हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरूपात पाहता आलं. भारतात बहुतांश ठिकाणी सूर्योदयापूर्वीच या ग्रहणाला सुरुवात झाली. त्यामुळे देशाच्या ईशान्य आणि पूर्व भागातच काही ठिकाणी हे ग्रहण दिसलं. दक्षिण आशियाई आणि प्रशांत महासागर क्षेत्रातल्या देशांमध्ये खग्रास स्वरूपात हे ग्रहण दिसलं. सुरुवातीच्या टप्प्यात हे ग्रहण इंडोनेशियामध्ये पाहता आलं. त्यासाठी मोठ्या संख्येनं खगोलप्रेमी उपस्थित होते. हवामान. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश°C. मुंबई कमाल 34, किमान 23. नागपूर 35, 21. पुणे 36, 16. औरंगाबाद 35, 22. नाशिक 35, 16. कोल्हापूर 36, 23. रत्नागिरी 34, 20. सोलापूर 38, 25. आणि अमरावती कमाल 37 आणि किमान 21°C. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू.
राज्याला योग्य दिशा देण्यासाठी सरकार अनेक लोकाभिमुख निर्णय घेत असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. 1053 गावांमध्ये रब्बी हंगामासाठी पहिल्यांदाच दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर. अहमदनगर आणि सोलापूरमधल्या बहुसंख्य गावांचा समावेश. श्री श्री रविशंकर यांच्या विश्व सांस्कृतिक उत्सवाला राष्ट्रीय हरित लवादाची मंजुरी. अनेक बँकांची कर्ज थकवलेले उद्योगपती विजय मल्ल्या देश सोडून गेले. महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती. आणि 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला भारत पाकिस्तान सामना आता धरमशालाऐवजी होणार कोलकात्यात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.